असं बघू नका माझ्याकडे. का काय कसं बघतोय? तुम्हाला आणखी काही गिफ्ट हवंय का? काय तुम्हाला आणखी काही गिफ्ट हवंय का? आता दिला की शर्ट, अजून काय गिफ्ट देत आहे? नाही म्हणजे तुम्ही असे बघताय म्हणून विचारलं. सांगू? काय हो, कुणीकडे लागले तंद्री? काय केसात काय पडले? झिरमिळ्या. झिरमिळ्या? चेन आहे. झिरमिळ्या. हो झिरमिळ्या. तुमचं कसं झिरमिळ झिरमिळ झालंय? हो नाही काही नाही. असं करताय वय? एक गिफ्ट मागितलं तुम्हाला तर तंद्री लागल्याचं नाटक करताय वय? हो नाही, मी नाटक नाही करत. नाही गिफ्ट द्यायचं नसलं तर सांगावं. आमची चेन वाढून घेणार होय तुम्ही आम्ही एक गिफ्ट मागितल्यावर? मागा त्यापेक्षा दिलं असतं आम्ही. सूर्या बाबा जा जा जा, तुला वडून घ्यायला लागल्या. दिल्या घरी तू सुखी राहा जा. नकोय तुमची चेन, नकोय. दिली झिरमिळ झिरमिळ हो गया. काय गे दुर्गे, ये इकडे ये इकडे. काय ताई? काय चोरून ऐकत होतीस? नाही अगं, मी कशाला चोरून ऐकू? नाही. बर जा, अधिपतींची औक्षणाची तयारी कर, त्यांना ववाळायचंय. हा वय तयारी झाली. तेच सांगायला आलते. झालं सांगून? जा त्यांना बोलव. वय जाते. चला सूर्या बाबा, आपल्याला काय अजून एक गिफ्ट मिळणार नाही, आपण निघूया. अधिपती
थांबा ना, ठीक आहे, थांबलोयस, बोला की. मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. ऐकायच लागले, बोला तुम्ही. तुमच्या लक्षात आलं असेल ना आतापर्यंत? नाही हो, काय लक्षात आहे? हा यो शर्ट भारी आहे. नाही, शर्ट नाही हो. मग काय लक्षात? व्हायलेट? व्हायलेट नाही, वॉलेट. तेच हो, पाकिट पैसे. आणि तो मुद्दाच नाही आता. मग काय मुद्दा? म्हणजे काय नाही आलं लक्षात माझ्या? गाडीची चावी. नाही, चावी नाही हो, मी ते नाही म्हणते मी. ते पण नाही, मग कशाला उगाच काहीतरी चावी देते आम्हाला? अधिपती थांबा ना. थांबलीस की, बोलाच की. मला बोलायचंय तुमच्याशी, मला बोलायचंय. बोला की मग. ओके, मी बोलणार आहे. ओके, 10 9 8 7 6 5. मास्तरीन बाई ते 10 9 8 7 6 5 नसते, ते 1 2 3 4 5 6. तुमची गाडी आज जरा काय उलट्या ट्रॅकवर आहे का? तुम्ही जरा थांबता का? तुम्ही जरा थांबा, मी बोलतेय ना, थांबा. तुम्ही तिकडे बघा. इकडे काय राहिलं काय? नाही, कुठेही काही राहिलेलं नाहीये. काय राहिलं नाही तर मग अधिपती हाताची घडी, तोंडावर बोट. ठीक आहे मास्तरीन बाई, काय बोलाय? माझं तुमच्यावर म्हणजे अधिपती, ओ अधिपती, अधिपती, आवा अधिपती. काय झालं ग वरडायला? अहो वरडायला म्हणजे ताईने बोलवले तुम्हासनी. चला खाली. कवादर हाका मारायले मी तुम्हासनी. चला. काय झालं? काय वरडायलास कशाला? वरडायला काय झालं म्हणजे? अहो दोसरा काढला तुमच्या नावाचा ताईनं. चला. हा आलो येतो. अरे महत्वाची गोष्टच राहिली की हॅपी वाला बर्थडे टू यू तुम्हासनी. हा थँक्यू. बरं चला या खाली, ताईने बोलवलंय. हा या बर का. आलो सर. हा चला, तुम्ही बी खालीच आहे. मग आता मास्तरीन बाई, आई साहेब परत आणि कातवतील आहे की नाही? रोज वेळ नको करायला. चांगलं दिसतो ना विषय. खोटं कशाला बोलेन मी स्वतः आणलाय ना, चांगलाच दिसतोय. नाही म्हणजे मला असं कसतरच वाटेल. तुम्हाला सवय नाही ना, म्हणून तसं वाटतंय. अधिपती थांबा ना, मला बोलायचंय तुमच्याशी. तुम्हाला जे बोलायचंय ते आपण नंतर बोलूया काय? आईसाहेब बोलावं लागल्यात. तुम्ही बी या खाली, नंतर बोलूया. हो खरं सांगा की बरोबर वाटते काय? नाहीतर मी बदलते. नाही अहो काय करताय, चांगला वाटतोय. नाही मला कसतरीच वाटायला जरा ऑक्सफर्ड झाल्याने. ऑक्सफर्ड नाही, ती युनिव्हर्सिटी. तुम्हाला ऑकवर्ड असं म्हणायचंय आणि नाही वाटत आहे तसं काही. तसं नाही म्हणजे हसणार नाही ना कोण? नाही हसणार हो, विश्वास ठेवा माझ्यावर. बघा नाहीतर बदलतो. अहो नका बदलू, खरंच चांगला दिसतोय, नका बदलू ना प्लीज. ठीक आहे जाऊ दे, तुम्ही म्हणताय तर असेल, चांगला दिसत असेल. या तुम्ही बी या लवकर. सनाजी ठेव तिकडं. ताई केली समधी तयारी तू वाढदिवसाची? हा चालले. तुला अधिपतीनं बोलवायला सांगितलं होतं ना आम्ही. होय येतील की, त्यांच्या बायकोनी त्यासनी सोडल्यावर. म्हणजे अगं म्हणजे काय ताई, तू एवढी समधी तयारी करून ठेवल्यास आणि तिनं त्यांचा वाढदिवस साजरा केला भी. काय मग काय ताई? अगं तू एवढी चळत आणून ठेवल्या शर्टांची आणि तिनं आधीच शर्ट आणून ठेवलाय त्यासनी आणि त्यांनी तो घातलाय भी. नाही हे शक्यच नाही. दरवर्षी आम्ही त्यांच्यासाठी कापड आणतो. सणवार असो, त्यांचा वाढदिवस असो, आम्ही आणलेले कापडच ते घालतात.
असं शक्यच नाही. समजच बदलणार आहे बघ ताई आता. तू का नाही तयारी ठेव. आता काय ताई, सुनबाई जे कपडे आणणार आहेत त्यांच्यासाठी तेच ते घालणार. तू आणलेले कपडे नाहीत बघ. आणि ताई एवढंच नाही, अगं तुझा ववळण्याचा मान बी गेलाय. काय? वय अगं तिनं ववळले त्यासनी आधीच. त्यांनी कसं काय ओवाळलं त्यांना? अधिपतीनं ओवाळण्याचा पहिला मान आमचा आहे. तो तो त्यांना कोणी दिला? तिला द्यायला लागत नाही ताई अधिकार. तिचे अधिकार ती स्वतःच काढून घेत्या. अगं बघ की, तुझ्याकडनं बी ती एक 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 करून कशी अधिकार काढून घ्यायल्या. आणि कसला त्यो सरकशीतला शर्ट आणलाय ताई जोकरावानी. अगं त्यो का नाही त्यासनी घालायचा बी नव्हता, पण हीच कशी म्हणली, प्लीज घाला ना माझ्यासाठी शर्ट त्यो. होय, झाली का वावळण्याची तयारी? अरे वा, लय झाट शर्ट आणतीस तू. काय बर्थडे बॉय कुठे आहे? आई साहेब आशीर्वाद द्या. थांबा. आधी आम्हाला सांगा, ही अशी कारकुनावानी कापड कशा पाय घातली? मॅडम, मी म्हटलं वाढदिवसानिमित्त काहीतरी चेंज म्हणून. चेंज? नाही, तुम्ही बघत नाही ना अधिपतींना अशा कपड्यात कधी म्हणून. आणि फॅक्टरीमध्ये मीटिंग्स वगैरे असतात ना, तर मी म्हटलं असे फॉर्मल्स घालत जा. तुम्ही याला चांगली कापड म्हणताय, या अशा नोकरावानी कापडांना? कापड कशी असायला हवी? मालकावानी. चार चौघात कळलं पाहिजे मालक आलेत म्हणून. त्यांच्याकडे बघून असं वाटलं पाहिजे की नोकरांनी यांचं ऐकावं. मालकांनी कशा ऑर्डरी सोडायच्या आणि नोकरांनी ऐकायच्या. या असल्या कपड्यात कोण ऐकणार आहे यांचं? अधिपती, काढा काढा तो शर्ट काढा आणि यातला कोणता बी शर्ट घाला. बघा किती चांगली चांगली शर्ट आहेत. घ्या. काय ग, नीलम पण आली? हो, वाटलं नव्हतं आज येईन ती कामावर. हो ना. विचारूया का तिला? नीलम, काय ग, आम्हाला कळलं तू मुकादमला माफ केलंस? हा, केलंय मग. अगं पण काय विचार करून माफ केलंस? जाऊ दे, त्याला जे करायचं आहे त्यानं ते केलंय आणि माझ्यासाठी तो विषय संपलाय. आता परत हा विषय इथे काढू नका. पण लांबच राहा त्याच्यापासून. तू काही काळजी करू नकोस, आम्ही सगळ्या तुझ्या पाठीशी आहोत. मालक बी आहेत, त्याला काही घाबरायचं कारण नाही. चला आता कामाला सुरुवात करूया. चल ग. रमेश, अरे गोडाऊन मला माल चेक केलास का? असं काय बघायलाय? बदला म्हणलं ना व. बदला बदला, ह्यापैकी कुठला पण एक शर्ट घाला. घाला घाला. पण मॅडम, ह्यामध्ये काय वाईट आहे? शोभतो तर त्यांना. ते तुम्ही नाही, आम्ही ठरवणार. आमच्या अधिपतींना काय शोभतंय ते आम्ही ठरवणार. हो बरोबर आहे मॅडम, नंतर घालतील ना ते ह्यातला एखादा शर्ट. पण आत्ता हा शर्ट घातलाय तर ह्यावरच साजरा करूया ना वाढदिवस, प्लीज. अजिबात नाही.
हे असले कारकुनी कापड घालून त्यांचा वाढदिवस साजरा करायचा वय. ते काय नाही, अधिपती बदला बदला तो शर्ट. मॅडम काय हो सुनबाई, आम्ही जे काय बोलू त्याच्या उरपटच बोलायचं का तुम्हाला? हा, जे काय सांगू त्याचा विरोधच करायचा वय तुम्हाला? का हट्ट करायलाय तुम्ही? पण मॅडम जो शर्ट त्यांनी घातलाय तो काढायला का लावताय? कारण तो नोकरावानी दिसायलाय म्हणून. नाही मॅडम, तो शर्ट चांगला दिसतोय त्यांच्यावर. तुम्हाला सवय नाही ना अधिपतींना अशा कपड्यात बघायची, म्हणून तुम्हाला तसं वाटतंय. एकदा त्यांनी असे कपडे वापरायला सुरुवात केली ना की तुम्हालाही सवय होईल. नाही नाही नाही, या असल्या दरिद्री कापडांची आम्हाला सवय नाही करून घ्यायची. आणि या असल्या कापडात आम्हाला त्यांना बघायचंच नाही. पण काय चाललंय हे? आज त्याचा वाढदिवस आहे ना, कपड्यावरून वाद घालायचाय? आम्ही काय एकटेच वाद घालायलोय? भिंतींशी बोलतोय आम्ही. अरे पण अक्षराचं काय चुकलं? तिला वाटलं की आज नवऱ्याचा वाढदिवस आहे, नेहमीपेक्षा वेगळ्या स्टाईलचे कपडे घालावेत, घातले त्याने. तू वर्षानुवर्ष एकाच स्टाईलचे कपडे आणतेस ना त्याला. वर्षानुवर्ष असलं म्हणून काय झालं? काय वाईट काय दिसतात हो त्यांना? काय ग दुर्गे तू सांग. नाही गे ताई, कसले भारी शर्ट आणले तिथून. पर त्या अधिपतीने तो लाईन लाईन वाला शर्ट घातलाय का नाही, तो जरा जोकरावानीच वाटायलाय, होय की नाही? मी काय म्हणालोय, आत्ता घातलेत तर आत्तापुरतं तरी राहून देते. एक काम करा, तुम्ही वाळून घ्या, मग बाहेर जाताना बदलतो, मग तुम्ही आणलेल्या पैकी घालतो मग, आहे की नाही? नाही नाही नाही, बाहेर जाताना नाही, आत्ताच्या आत्ता बदला. नाही मास्तरीनबाई, तुम्ही बी आता समजून घ्या. आता ते हे एवढे भारी कपडे आणलेत आई साहेबांनी, त्यातली बी घातली पाहिजेत की, ते नकोय घालायला. एक काम करूया आई साहेब, आता हे शर्ट घातले तर ह्याच्यावर वळून घेऊया, आहे की नाही? बरोबर आहे. आता वेळ घालवू नको, त्याचं औक्षण करायला घे. कसलाही वाद नको आता. अजिबात नाही. त्यांनी कापड बदलल्याशिवाय आम्ही काय त्यांना ओवाळणार नाही. आणि तसं बी त्यासनी बी लई आवडलेला नाही तो शर्ट. नाही अधिपती, तुम्हाला खरंच नाही आवडलाय का हा शर्ट? अधिपती, आता तुम्हीच ठरवा काय ते. तुम्ही योच शर्ट घालणार आहे का तुमच्या आईसाहेबांनी आणलेले शर्टांपैकी एखादा शर्ट घालणार आहे? नमस्कार तायानो, जरा इकडे लक्ष द्या. आजपासून हे दोघं आहेत ना, तुमच्या सेफ्टीसाठी असणार आहेत. कुणी त्रास दिला, काही त्रास झाला, कुणी आगाऊपणा केला तर लगेच ह्यांना येऊन सांगायचं. आता इथे कुणालाही घाबरायचं कारण नाहीये. आणि मालकाला इथली मिनिटाची खबर पाहिजे, कळलं का? आणि तुम्ही दोघं डोळ्यात तेल घालून इकडे लक्ष द्यायचं. कोणी जर बायकांना त्रास दिला तर त्याला उचलून मालकांसमोर हजर करायचं, कळलं का? आणि तुम्ही यांना आपले भाऊच समजा. तुम्हाला काही त्रास झाला किंवा कोणी त्रास दिला तर मोकळेपणाने ह्यांना सांगा. हा, हो सांगणार की. बरं केलं. येतो मी.
काय झालं? एवढा काय विचार करायला लागतोय तुम्हाला? आम्ही आणलेली कापडं घालणार का ह्योच शर्ट घालून वाढदिवस साजरा करणार? नाही नाही, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका जा. एक काम करूया, आता यो शर्ट घातलाय तरी आता काढायला नको. एक काम करू की आता घरचा वाढदिवस आहे का नाही, वळणं बिळणं हे याच्यावरच करतो काय. मग फॅक्टरीत जाताना तुम्ही आणलेलं शर्ट घालतो, मग दिवसभर तोच राहील. पण आता ह्यो आता घातलेला काढायला नको शर्ट आहे की नाही. ह्याच्यावर वळून घे मास्तरीन बाई, ते हे द्या, ताट द्या.